नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ मी अपलोड करते आहे. मी मध्ये यूट्यूबवर अजिबात ॲक्टिव्ह नव्हते, परंतु आता मी व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनीसुद्धा पहिल्यासारखाच मला रिस्पॉन्स द्या. तर आत्ता संक्रांत झाली पहा, त्यासाठी हे ताटावर झाकण्यासाठी सुंदर असं मी थालपोश ज्याला आपण म्हणतो किंवा रुमाल म्हणतो मराठी भाषेत, तो बनवलेला आहे. तर त्यासाठी मी काय केलं, घरातलं सगळ्यात मोठं जे ताट आहे त्याच्याने गोल असं अस्तरवरती मार्किंग करून घेतलं आहे आणि त्याच्या बाजूने आपल्याला शिलाईसाठी लागणारं एक्स्ट्रा मार्किंगसुद्धा केलेलं आहे. कारण जरी आपला रुमाल ताटापेक्षा मोठा असेल तर तो सुंदरच दिसणार आहे, म्हणून जरा मोठंच मी घेतलेलं आहे. आणि हा माझ्याकडे कपडा होता ब्लाऊजचा उरलेला, त्याच्यापासूनच मी हे खरं तर माझ्यासाठीच बनवलं होतं, परंतु नंतर खूप जणांनी माझ्याकडून अशा पद्धतीनं हे शिवून घेतलेलं आहे. तर पहा, दोन्ही कापड जे आहेत ते मी एकसारखे कट करून घेतले, मेन फॅब्रिक आणि अस्तर. आता सुईची जी बाजू आहे आपली पिसाची, ती बाजू वरती ठेवायची. त्यानंतर आपण एक पट्टी तयार करून घेणार आहोत. पहा, एक बाजूने दुमडून अशी याचे आपल्याला साईडनं प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत छान किनार बनवण्यासाठी. तर पहा, पट्टी रेडी केली मी. आता बरोबर अशी ठेवून घ्यायची उलटी, म्हणजे जेव्हा आपण उलटवून घेऊ तेव्हा ती सरळ होईल. अशा पद्धतीनं सगळीकडून आपल्याला त्याच्या प्लेट्स मारून घ्यायच्या छोट्या छोट्या. आता मी किनार छोटी घेतलेली आहे, कारण मधला जो मेन फॅब्रिकचं जे कटिंग आहे ते मी मोठं केलेलं आहे. जर तुमच्याकडे ते कापड कमी असेल तर तुम्ही ही जी मी प्लेट्स मारत आहे, जी पट्टी आहे ती रुंद घेऊ शकता याच्यापेक्षा, आणि मोठ्या प्लेट्ससुद्धा घेऊ शकता, जसं तुमच्याने शक्य होईल तसं. तर पहा, सगळीकडून मी ही पट्टी जोडून घेतली. आता सगळी बाजू आतमध्ये अशी फोल्ड करून घ्यायची आणि अस्तर त्याच्यावरती ठेवून असे टिप मारत जायचं, आपल्याला जोडत जायचे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की या ज्या निऱ्या आहेत आपण तयार केलेल्या प्लेट्स आहेत, त्या टिपीमध्ये इकडे तिकडे शिलाईमध्ये गुंतल्या नाही पाहिजे, नाहीतर मग जेव्हा आपण उलटवून घेणार आहोत ह्या कापडाला त्यावेळी तुम्हाला प्रॉब्लेम होईल. म्हणून अशा पद्धतीनं पहा, शिवत जायचे. जो थोडीशी जागा आपल्याला उलटवण्यासाठी ठेवायची आहे. तर पहा, अगदी व्यवस्थित तंतोतंत आपलं कटिंग झालेलं आहे, तर अगदी बरोबर येणार आहे, कुठेही झोळ वगैरे होणार नाही. तर आता थोडंसं एवढं कापड आपण सोडून देऊ, कारण आपल्याला हा जो पार्ट आहे तो उलटवून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं. तर पहा, अतिशय छान असं आपलं उलटवून झालेलं आहे आणि खूप सुंदर प्लेट्ससुद्धा पडलेल्या आहेत, अगदी मस्त. तर अशाच पद्धतीनं पहा, आता इथे आपल्याला दुमडून घ्यायचे, फोल्ड करून घ्यायचे, म्हणजे फिनिशिंग येण्यासाठी. तर व्यवस्थित पहा, तुम्हाला जर असं नसेल जमत तर उलट्या बाजूने तुम्ही फोल्ड करून घ्या अस्तर आणि कापड आतमध्ये, आणि छान अशी दाबशिलाई द्या. याच्यावर आपण लेस लावणार आहोत नंतर, परंतु अगोदर दाबशिलाई दिली म्हणजे कसं फिनिशिंग छान येते, म्हणून मी एक दाबशिलाई देऊन घेते. कारण डायरेक्ट आपण जर लेस जोडली तर झोळ वगैरे येऊ शकतो. तर आता मध्ये डिझाईन आहे तरीसुद्धा मला असं थोडं अपूर्ण अपूर्ण वाटत होतं रुमालामध्ये. म्हटलं काय करावं, तर माझ्याकडे कॉन्ट्रास्ट कलरची लेस होती, तर अशी 2-2, 3-3 इंचावरती मार्क करून मी ती जोडून घेतलेली आहे. तर अगोदर मला फक्त मध्ये जोडायची होती, परंतु ती जोडल्यानंतर छान दिसायला लागली, म्हणून मग मी सगळीकडेच असं 3-3 इंचावरती ती जोडून घेतलेली आहे उभ्या रेषेमध्ये. तर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्याकडे लेस असेल तर लावू शकता. खरं तर तसाही छान दिसत होता, परंतु लेस लावल्यामुळे त्याला खूप सुंदर लूक आलेला आहे. असं सगळीकडे तुम्ही लेस जोडून घ्या. आणि साईडनं आता ही जी लेस आहे आपण फोल्ड न करता लावलेली आहे, तर साईडनं एक लेस थोडीशी मोठी किंवा तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती फक्त फिनिशिंगमध्ये अटॅच करायची, म्हणजे जे टोक आहेत आपण या जोडलेल्या लेसचे ते त्याखाली झाकून जातील. आणि सुंदर अशा पद्धतीने मी 2-3 ट्राय करून पाहिल्या आणि त्याच्यानंतर जी मला छान वाटली ती मी याला जोडलेली आहे. तर अशा पद्धतीचा रुमाल जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता, किंवा मग तुम्ही माझ्या इन्स्टाला जयश्री स्टिचिंग क्लास म्हणून आयडी आहे, तिकडे मला DM करू शकता. हा रुमाल तुम्हाला कुरिअरने पाठवण्यात येईल. जर तुम्हाला हवा असेल तर मला मेसेज किंवा कमेंटमध्ये सांगा, मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल. तर अशा पद्धतीनं पहा, सुंदर असा हा रुमाल मी इथे रेडी केलेला आहे. आणि हा रुमाल बघून माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींनीसुद्धा माझ्याकडून असे रुमाल बनवून घेतलेले आहेत. तुम्हालासुद्धा अगदी अफोर्डेबल प्राईजमध्ये हा रुमाल मिळून जाईल. थँक्यू.